माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढवणार आहे असे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले। माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी म्हणून कष्टकरी शेतकऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर दिनकर उर्फ प्रभाकर देशमुख माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहणार असून त्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, मेळावे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेण्याचं काम जोमानं चालू आहे असं प्रभाकर उर्फ दिनकर देशमुख यांनी सांगितलं। या बाबतीत माढा लोकसभा मतदारसंघातले सांगोला असो, पंढरपूर असो, माळशिरस, माढा, करमाळा, मान, दहिवडी, खटाव या भागातल्या बऱ्याच सिंचन योजना ह्या रखडत पडलेल्या आहेत गेली कित्येक वर्षापासून। त्या रखडत पडलेल्या सिंचन योजनेला वाचा फोडण्यासाठी पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये साखर कारखानदार सातत्यानं FRPचा शासनाचा कायदा पायदळी तुडवून FRP प्रमाणे दर न देता 200-300 रुपये प्रति टन कमी देतात आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त कारखाने असल्यामुळे माढ्याला असो, माळशिरसला असो, करमाळ्याला असो, तर हा जो सातत्याने अन्याय चालू आहे शेतकऱ्यांवरती, ऊस उत्पादकांवरती, त्याला शिस्त लावण्यासाठी आणि आता गेली कित्येक वर्ष झालं ऊस उत्पादकाच्या बाबतीत खताचे दर वाढले जातात। 150-200 रुपये प्रत्येक वर्षी दर वाढतात, परंतु ऊसाला भाव नाही। या बाबतीत जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक कायदा तयार करायला लावणार की औद्योगिकरणासाठी साखर 60 रुपये किलोने तिचा रेट ठेवा शासनाने, केंद्र शासनाने 60 रुपये किलो, आणि घरगुती वापरासाठी 20 रुपये किलो दर ठेवावा। तर माझ्या या ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रति टन 3,500 रुपये दर कारखानदाराला आणि शासनाला देता येईल। या पत्रकार परिषदेस रघु चव्हाण, संतोष चव्हाण, विजय मोरे, श्रीपदी दुने, पोपटराव मोरे, धनाजी आहेरकर, अप्पा दोंडे आदी उपस्थित होते।